या खेळाडूने देखील सध्याच्या हंगामात खूप चांगली कामगिरी, खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धीरज पहिले षटक हाताळताना मैदानात पाहायला मिळतोय. सलामीर जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय लिओ आणि सेकंडला फलंदाज चेतन पाहायला मिळतोय. एक चांगली फाईट या मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. बरीच वर्ष व्यावसायिक क्रिकेट देखील खेळत आले आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दबदबा त्यांनी आतापर्यंत ठेवलाय. आणि सध्याच्या हंगामात जर विचार केला तर धीरज सत्यविनायक कामोठे संघ थोडासा वरचढ प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. मॅचला होते मित्रांनो सुरुवात. धमाकेदार मॅच. गोलंदाजी मार्कवर धीरज. मुंबईकर 9 चषक 2026 अंडरम टेनिस क्रिकेट मधील सर्वात जास्त पारितोषिक असलेली ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक रोख रुपये 3 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 1.5 लाख. त्याचप्रमाणे मालिका वीरसाठी आकर्षक बाईक देखील या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी देखील LED टीव्हीज आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला बोटचे एअरपोर्ट्स. त्याचप्रमाणे 500 रुपयाचा कॅश प्राइज, आकर्षक ट्रॉफीज, सर्व टीमला टी शर्ट, ट्रॅक. एक दर्जेदार आयोजन. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल वेगवान टाकलाय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर एक धाव घेतली गेली. धावसंख्येला झाली आहे सुरुवात. सकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर नक्कीच कुठे ना कुठेतरी 40 ते 45च्या धावा पाहायला मिळत होत्या. मात्र जसं जसं दुपारनंतरचा सत्राचा जर विचार केला थोडा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाल्या. आता पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्राला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉल वर सिंगल गेला. त्यानंतर टॅप स्वरूपातील दुसरा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावर देखील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. 2 बॉल आणि 2 धावा स्कोर कार्डवर. 35 ते 40चा पल्ला गाठला गेला तरी देखील एक फायडेबल स्कोर या मैदानाचा विचार केला तर म्हटला जाऊ शकतो. आता मात्र चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू वळवतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. मुंबईकर 9 चषक ऐतिहासिक वाटचालीकडे नक्कीच ही स्पर्धा देखील आता पुढे पुढे जाताना पाहायला मिळते. 6वं पर्व. मागील 5 पर्वांमध्ये देखील दर्जेदार आयोजन. आणि आता जर विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पारितोषिक असलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. मुंबईकर 9 चषक. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह केलाय आणि या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं होतं. मात्र बॅकअप मिळतोय तिकडे. आतापर्यंत धीरज यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक एक्स्ट्रा या ठिकाणी हाताळला नाही. एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 4. आणि पुन्हा एकदा वेग 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 पेस विनिंग द रेस. एक दर्जेदार षटक नक्कीच म्हणावं लागेल. चांगली कामगिरी. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केलेत. लिओ आणि चेतन एकंदरीत 2-2 धावांवर पारी करत असताना पहिले षटक सुरेखरित्या हाताळलंय. राहुल अजून एक चांगला दर्जेदार गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. चेंडू वळवण्याची शैली खूप चांगली या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. पहिलाच बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. आतापर्यंत जर एकंदरीत विचार केला तर बरेच सामने व्हाईट बॉलच्या जोरावर आपल्या हातातून निसटताना या मैदानात आपण पाहिलेत. त्यामुळे व्हाईट वर काम करणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा पहिलंच मन बनवलं होतं. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. बॉल वाढ आला त्यानंतर मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेतोय. डॉट बॉल. आता मात्र हलक्या हाताने दिशा दिली आहे. संयम दाखवलाय. डॉट बॉलला त्यानंतर देखील संयम दाखवला जातोय.
सेन्सिबल खेळी म्हणावी लागेल. एखादा डॉट बॉल हरकत नाहीये. पुढचा येणारा चेंडू तुमच्यासाठी अजून एक संधी, नवीन संधी घेऊन येतो. हाच विचार करून नक्कीच क्रिकेट खेळलं पाहिजे आणि तीच मैदानात चित्र पाहायला मिळते. आता मात्र कट केला होता, मात्र तेवढा चांगला सुरेख झेल या ठिकाणी टिपला जातोय. पहिला गडी होतोय बाद. चेतन यांची खेळी संपुष्टात येते. टिपलाय झेल, संपला चेतन यांचा खेळ. आतापर्यंत खूप चांगली दोन बॅटर मैदानात दाखल होतोय मयूर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. अधीर सत्यवान कांबोडी संघाची धीरज यांनी तर चांगली कामगिरी केली. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर राहुल आले. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर मात्र कमबॅक. पुणे हलक्या दिशा केली, फ्लिक केला गेलाय. एक धाव सुरुवात या ठिकाणी नक्कीच धावून कंप्लीट केली जाते. स्टेप आउट आले. बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी आकाश गुरव डायरेक्ट हिट होते. अजून एक फलंदाज तंबूच्या आसराला. आता मात्र कुठेतरी नक्कीच कमबॅक करावा लागणार आहे संघ ज्युनियर सम्राट अंधेरी. थोडीशी पारी फसताना पाहायला मिळते. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. धावसंख्या देखील स्थिरावलेली पाहायला मिळते. 7 या धावसंख्येवर. लास्ट बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली 7. कमबॅक करावा लागेल ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाला. आता मात्र चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. शेवट देखील गोड केला जातोय. 12 बॉल आणि केवळ 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. धीरज यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. राहुल हे देखील त्याच प्रकारची चांगली साथ त्यांना देत आहेत. 3 धावा खर्च केल्या आणि एक गडी देखील बाद केलाय. आता फलंदाजी थोडी मध्ये बदल करावा लागेल. बॅटचा फेस ओपन करावा लागेल. थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. या मैदानाचा जर विचार केला तर 35 ते 40 धावा तरी करणं खूप गरजेचं आहे. आणि आकाश गुरव या हंगामात या खेळाडूची चर्चा बरीच राहिली आहे. आणि त्या प्रकारचा खेळ देखील त्याच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. आणि या ठिकाणी पहा, हातभर बॉल या ठिकाणी वळवला जातोय. पहिलाच बॉल सुरेखरित्या हाताळला गेलाय. धीरज, राहुल आणि आता आकाश गुरव म्हणजेच बल्ली. पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी नक्कीच चांगला बॅकअप होता. नाहीतर कुठे ना कुठे थोडीशी चुकी पाहायला मिळाली असती. संघर्ष करतायत फलंदाज. अजून पाहिजे तसे पाठोर बॉल येत नाहीयेत. आक्रमण करावं लागणार आहे. आता मात्र थोडीशी लाईन चुकली जाते. चेंडू थोडस जास्त वळण घेते. वॉड बॉलचा इशारा. आता मात्र अजून एक चांगला बॉल आणि या ठिकाणी नक्कीच कुठे ना कुठेतरी निर्णयाला चेक केलं जाईल. बॅटर रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नक्कीच घेतला गेलाय. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. आव्हान केलं गेलंय पंचांच्या निर्णयाला. आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी.
हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढताना पाहायला मिळते. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं. त्याचप्रमाणे ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून जे देखील प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले तुमचं देखील स्वागत आहे. आणि चांगला फटका पाहायला मिळाला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हाय क्रिकेटचा दर्जा, क्लास पाहायला मिळतोय. निखिल पाटील चांगलं क्षेत्ररक्षण निखिल पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट आले, समोरच्या शिने फटका खेळलाय, चेंडू उडवला जातोय. एकेरी दुहेरी धावाने कुठे ना कुठेतरी स्कोर कार्डवर एवढा मोठा फरक पाहायला मिळत नाहीये. चौकार मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागणार आहेत. ज्युनियर सम्राट अंधेरी पुन्हा एकदा बॅकफुटला आले, स्क्वेअर ड्रॉप पाहायला मिळतोय, स्क्वेअर कट केला होता, एकच धाव मिळते. फटके तर खेळले जात आहेत, मात्र गॅप कुठे ना कुठेतरी शोधावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचं पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धीरज पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, त्यानंतर राहुल आले, त्यांनी केवळ 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर आकाश त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकासाठी इंट्रोड्यूस केलं गेलंय प्रणय. आता तर चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळते आणि या ठिकाणी अजून एक बॅटर धावबाद. पारी थोडीशी ढासळताना पाहायला मिळते. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत, चौथं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवर गडीबाद चाललाय. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 धावा जरी गोळा केल्या तरी देखील 32 ते 33चा टार्गेट सेट होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. त्यासाठी नवीन बॅटर शशिकेश मैदानात पाहायला मिळतोय. गरज आहे मित्रांनो, रस्ता विसरलेली जी आपली नौका आहे तिला आता किनाऱ्यापर्यंत नेण्यासाठी चौकार तर मारावे लागणार आहेत. आणि पहिलाच बॉल, वेगवान बॉल टाकला गेला, शशिकेश आले, शशिकेश निघाले. पहिलाच बॉल फेस करत असताना यश त्यांच्या मागे आकाश गुरव, माफ करा मित्रांनो, लिओ या ठिकाणी बाद होत आहेत, सलामीर म्हणून दाखल झाले होते. पारी आतापर्यंत नक्कीच त्यांनी एकतर्फी सांभाळली होती, मात्र त्यांच्या बॅटमधून देखील पुढे प्रहार पाहायला मिळाले नाहीत आणि लिओ देखील या ठिकाणी बाद होत आहेत. आनंद नवीन बॅटर. पारी थोडीशी फसताना वर्चस्व आतापर्यंत राहिलंय अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा. या अगोदर जर आपण मॅच पाहिली तर नक्कीच टिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाने खूप चांगली कामगिरी केली. आणि या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजून कोणती हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. चौकारांची देखील हॅट्रिक अजूनपर्यंत झाली नाहीये, त्यानंतर विकेटची देखील हॅट्रिक आतापर्यंत झाली नाहीये. पण आता मात्र संधी निर्माण झाली आहे. बॅक टू बॅक 2 गडी या ठिकाणी प्रणय यांनी बाद केलेत. गणेश नवीन बॅटर. फटका खेळ गेला आणि चुकी या ठिकाणी पाहायला मिळते. राहुल त्या ठिकाणी तैनात होते, चुकी झाली आहे. गरज होती या फटक्याची, लेट आलाय पण थेट आलाय.
आणि गणेश यांच्या बॅट मधून असरदार चौकार आलाय. गरज होती या चौकाराची. लेट आलाय पण थेट आलाय मित्रांनो. आता ही कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 8 बॉल मध्ये कमीत कमी 3 चौकार जरी आले तरी देखील फायटेबल स्कोर कार्डवर नक्कीच पाहायला मिळेल. हा देखील चौकार मिळाला नसता मात्र कुठे ना कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडासा चुकला आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बघा चौकार आला. त्यानंतर थोडासा दबाव कुठे ना कुठेतरी नक्कीच गोलंदाजावर पाहायला मिळतो. वाईड बॉल येतोय. पहा मित्रांनो, क्षेत्ररक्षणात बदल करणं खूप महत्वाचं असतं. जे एकंदरीत एक्स्ट्रा येतो. बॅक टू बॅक 2 चौकार येत 3 चौकार येतात आणि चित्र मैदानात पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाचा एक अंदाज असतो की यष्ट्यांच्या मागे जो यष्टीरक्षक उभा आहे तो कायम सूचना देत असतो आणि हे देखील खूप इम्पॅक्ट मॅच मध्ये नक्कीच टाकत असतं. आणि बघा या ठिकाणी यष्टीरक्षक चेंज केला आणि पुन्हा एकदा चांगला बॉल प्रणय यांचा. आणि या ठिकाणी 1 चौकार मारून प्रणय देखील बाद होत आहेत. कुठे ना कुठेतरी बॅकफुटवर आता संघ पाहायला मिळतोय. ज्युनियर सम्राट अंधेरी. धावसंख्या केवळ 17 धावेंवर स्थिरावलेली. चांगली गोलंदाजी धीरज असेल, राहुल असेल, आकाश असेल आणि आता प्रणय देखील त्याच प्रकारची कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 गडी त्यांनी बाद केले. पुन्हा वेगवान बॉल हवेत या ठिकाणी चेंडू उडलाय आणि एक सोपा झेल. अजून एक गडी बाद होतोय. एकंदरीत 4 विकेट या ठिकाणी नक्कीच प्राप्त केले आणि त्यामध्ये रनआउट देखील. म्हणजे एकंदरीत 5 गडी या षटकामध्ये बाद झालेत आणि 1 चौकार आणि 1 वाईट बॉल अशा केवळ 5 धावा खर्च केले आहेत. दर्जेदार कामगिरी प्रणय यांची देखील पाहायला मिळते. धावसंख्या केवळ 17 या धावसंख्येवर स्थिरावलेली. या अगोदर देखील सामन्याचा विचार केला तर थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळाला. त्यामुळे या सामन्यात देखील त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय. संघ थोडासा अडचणीत आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी आतापर्यंत नक्कीच 6 ते 7 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा धीरजाने इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिल्या षटक त्यांनी खूप सुरेखरित्या हाताळलं होतं. केवळ 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या 17 या धावसंख्येवर स्थिरावलेली. येणारे 6 बॉलवर कशा प्रकारची खेळी होईल. आक्रमण करावं लागणार आहे. बॅटचा फेस ओपन करावा लागणार आहे. आपली क्षमता, आपलं कौशल्य आणि थोडीशी बुद्धिमत्ता देखील या ठिकाणी वापरावी लागेल. जर फायटेबल स्कोर आपल्याला या ठिकाणी स्कोर कार्डवर उभा करायचा असेल शशिकेश लेफ्ट आर्म फलंदाज आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज घेऊन लॉंग ऑफला चेंडू निघून चाललाय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. अजून देखील संघर्ष मैदानात सुरू आहे. चौकार येत नाहीये. थोडेसे हताश आहेत, निराश आहेत. या संपूर्ण इनिंग मध्ये केवळ आणि केवळ 1 चौकार पाहायला मिळालाय आणि त्याचं कारण असणार आहे आदिरा सत्यविनायक कामोठे संघाचा गोलंदाजांचा तोफखाना. ज्या गोळा तोफेतून निघालाय तो नक्कीच डॉट बॉल किंवा गडी बाद झाला. हे चित्र आतापर्यंत मैदानात पाहायला मिळतंय. पुणे चाबूक कडक बेधडक तेच तरार. चेंडू होतोय फरार. थँक्यू डीजे. शशिकेशनच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळालाय. अजून एक चांगला फटका. देखना कव्हर ड्राईव्ह मात्र यावेळी 1च धाव मिळते. गरज होती या चौकारांची. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचते 25.
आणि पुन्हा एकदा चांगला बॉल. लास्ट बॉल टू गो. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आणि पुन्हा एकदा चांगला बॉल. 22 स्वरूपात एक धाव मिळते. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. मॅचला जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. लक्ष थोडंसं छोटं आहे मित्रांनो, मात्र फाईट करावी लागणार आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळाला. फलंदाजी हवी तशी चाली नाहीये. आणि समोर जर विचार केला तर नक्कीच आकाश गुरव सध्याच्या घडीला चांगल्या लयात, चांगल्या या संपूर्ण हंगामात चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या 27 धावा रोखणं थोडंसं कठीण असं आव्हान आहे, मात्र करून दाखवावं लागलं. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी काय होईल सांगता येत नाहीये. अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील. अंडर बॉक्स क्रिकेटचा आवाज सागर मोरे सर, धन्यवाद. धन्यवाद पंकजी. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. मुंबईकर 9, आपली मुंबई सर्वांची मुंबई. आय लव्ह मुंबई. घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई आहे आणि सपनों का शहर आहे मुंबई. सर्वांचं या मुंबईवरती एक वेगळं प्रेम आहे. कधी न थांबणारी मुंबई आहे. ज्या मुंबईने क्रिकेट जपलं, मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. त्यामुळे मुंबईमध्ये जेवढा क्रेज क्रिकेटचा आहे तेवढा मला नाही वाटत कुठल्या सिटीमध्ये असेल, कारण की मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉलचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट, सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, फक्त क्रिकेट हे मुंबईकर खेळू शकतात. आय लव्ह क्रिकेट. विंड बॉलचं क्रिकेट देखील मुंबई खेळतात. आकाश गुरव आणि त्या सोबतीला ऋतिक जाधव हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एक छोटं टार्गेट आहे, परंतु टार्गेट है. लाइफ में टारगेट चाहिए. 32 ईयर में मेरे को एक 1 BHK लेने का इट्स अ टारगेट. मुंबई का ये हर का सपना रहता है. सबका टारगेट रहता है लाइफ में. टारगेट की वजह से कुछ नहीं है. टारगेट है तो सक्सेस है. सक्सेस चाहिए तो टारगेट रखना चाहिए. आकाश गुरव बॉलिंग बॅटिंग साठी येतात. बॉलिंग साठी पण पहिली ओव्हर विकास. पहिल्या 2-3 ओव्हर मध्ये जर कमबॅक केलं ज्युनियर सम्राट अंधेरी संघ तर मॅच मध्ये येऊ शकते, नाहीतर थोडंफार हे आव्हान सोपं आहे. आकाश गुरव बल्ली, मॅन इन फॉर्म, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी देखील मुंबईकर गर्दी करतात. असा एक धडाकेबाज बॅटर कोवंडी देवनारचा आकाश गुरव. यावर देखील परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. पहिलाच बॉल आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय की हा बॉल चेक करूयात. चेक केलं जाईल. 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. आपल्या तर टुर्नामेंट साठी बाईक आहे. प्रत्येक खेळाडूला ट्रॅक, टी शर्ट. मॅच साठी देखील आपण पाहिलं तर एअरपोर्ट्स आहेत. 500चा कॅश प्राइज आहे. 32 संघ विविध भागातून आज खेळाडू आले आहेत. नो बॉल आहे. विकासने पहिल्याच बॉलवर चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ते पकडला आणि विकासने बस स्माइल केली. भाई पहला ही चांस लिया था, यॉर्कर डाला तो आकाश को आउट किया तो मैच थोड़ा फार क्लोज ला सकता था. हिम्मत की किंमत है. उलटी कॅप घातली अँड्रू सायमंड सारखी. पहिला बॉल नो बॉल आहे. सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर चंद्रकांत चौधरी यांनी देखील आज क्रिकेट एन्जॉय केलं. खूप चांगलं क्रिकेट खेळले भाऊ पण. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला आणि म्हणजे एखादा फोटोग्राफर फोटो काढेल असा स्ट्रोक त्यांनी खेळला होता. आकाश गुरव प्रॉपर सरळ बॅटने
सरळ बॅटने तर बॅटिंग थोडी कमी पाहायला मिळते. सचिन राणे पण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गेले कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळले, अनेक प्लेयर्सला घडवलं. दीपक बाईंग देखील, दीपू. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता फास्ट क्रिकेट झालंय. शैलेश पाटील यांचं मी कौतुक करेल की मुंबईकर 9 टीमचं पूर्ण कौतुक करेल की यावेळी प्रेक्षकांना देखील बसण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजे वयस्कर नागरिक देखील या परिसरातील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. आज 1 मे सर्वांना सुट्टी आहे, बँक हॉलिडे आहे. स्ट्रायकेटला आकाश गुराव. या बॉल थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर कट बॉल निघून जाईल 4 रनसाठी. नेत्र दीपक फटका पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले 7. आता मात्र फक्त आणि फक्त 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच पाहण्यासारखी असणार आहे. जो संघ जिंकेल तो डिंगडॉंग जॉर्जिला कल्याण समोर फाईट करेल. जबरदस्त मॅच यानंतर देखील. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. अगदी मनगडाचा वापर करत असताना क्लासिकल फटका. बल्ली नेहमी चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. मग प्रत्येक फॉर्मॅट मध्ये चांगली बॅटिंग राहिली गेली. मांड्राम ओपन, टर्फ क्रिकेटला देखील स्लो स्पिनच्या अगेन्स्ट पण जबरदस्त बॅटिंग करतात. बॅटचा फ्लो खूप चांगला आहे, नजर चांगली आहे, टायमिंग चांगलं आहे. यामुळे देखील पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं विकासने कमबॅक करत असताना. 35-40 रन्स या ग्राउंडवर पाहिजे. 2 संघ मात्र क्वालिफाय झाले आजच्या दिवसामध्ये. घाटकोपर, बटवाडी, अमृतनगर त्या परिसरात देखील एक संघ चांगला खेळ करत असताना त्यांच्या नंतर देव माझा उमरखाडीचा राजा. आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाला. 12 रन झाले. त्यांनी आता 24 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. मॅच थोडीफार क्लोज होताना पहिली गेली आहे, परंतु फ्री माइंड बॅटिंग करतायत. खूप चांगलं ग्राफिक टी शर्ट्स बनवले श्री साई स्पोर्टची संपूर्ण टीम. बॉलिंगसाठी शशिकेश. या बॉल फ्लिक केल्या गेल्या. क्लासिकल फटका. आकाश गुरव. अब्बूने पण टाळी वाजवली. काय फटका खेळलाय. गोवंडी नंतर मानखूर आहे आणि अब्बूने अगदी प्रेमाने टाळी वाजवली की जबरदस्त. स्ट्रोक अडवले की आपोने आप ती टाळी वाजली जाते. जबरदस्त टायमिंग करत असताना आकाश गुरव. बल्ली. या बॉलवर एक सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मग कुठलाही क्रिकेट बघत असताना जेव्हा एक चांगला फटका येतो, मगाशी शशिकाशनी पण एक बाउंड्री मारल्यानंतर राणेंनी पण म्हटलं की जबरदस्त बाउंड्री मारली त्याने. आणि एक टायमिंग असतं. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले आहेत. ऋतिक. अंडर लाईटचं क्रिकेट वेगळं आहे, दिवसाचं क्रिकेट थोडं वेगळं आहे. 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहणार आहोत. पहिला दिवस आहे. उद्या देखील 16 संघ इकडे खेळतील आणि संडेला सुपर 8. या बॉलवर पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजामध्ये 4 रन मिळते. ऋतिक मागील 1-2 हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला ऋतिक जाधवने. यावर्षी वायकट्टा देखील जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना चर्चेत राहिला गेलाय. मागील वायकट्ट्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स केला होता. चर्चेतले खेळाडू आहेत मुंबईतील वडाळ्याचे. व्हाईट बॉल. क्षितिज चषकला पण टायमिंगला त्याने 6 लगावला. या बॉलवर देखील फटका थोडा पसताना पाहिला गेलाय. स्ट्राईक एंडला. कांजूर ईस्ट वरून वेस्टला बॉल. अक्षय म्हात्रे अंडरम ओपनची प्रॅक्टिस करतोय, जोरात थ्रो देण्याची. पावसाळा आता थोडा येतोय जवळ. पावसाळ्यातलं अंडरम ओव्हरचं देखील क्रिकेट मुंबईतलं वेगळं प्रेम आहे. रबर बॉलचा. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला आणि या नेत्रदीपक फटका मारत असताना आकाश गुरव स्टाईलने मॅच फिनिश केली आहे. अधीर सत्यविनायक कामोडे संघ अभिनंदन. वेल प्लेड.
हा या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत आमचे मुंबईचं ज्यांनी गेले कित्येक वर्ष क्रिकेट गाजवलं असलफाचा मण्या त्यांच्या हातून आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जबरदस्त बॉलिंग केली प्रणय मोरे आपण या जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली प्रणय मोरेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. कोंडचे एक जबरदस्त स्पिनर वेगळी ऍक्शन आहे त्यांची आणि खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले गेलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिलं तर हे पोर्टचे एअरपोर्ट्स आहेत कॅश प्राइज आहे 500 आणि आकाश गुरव प्रणय मोरे जबरदस्त खेळ केला तुझ्यासाठी बघ संध्याकाळी आपण फायरची पण जी व्यवस्था केली आहे. प्रणय पण खूप चांगला बोलतो. प्रणय कसं प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळतोय आणि या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. क्रीडा स्पर्धा तर चांगली आहे एकदम मस्त ऑर्गनाईज केलं वगैरे आणि ही मॅच आमच्यासाठी आता मेन आहे. आता बॉलिंग डिपार्टमेंटने खूप चांगली कामगिरी केली परंतु आता बॅटिंगची जबाबदारी कारण की समोर पण एक जबरदस्त मॅच आहे. काय म्हणशील या मॅच विषयी? समोर तो बॅट्समन खूप आहेत तसे चांगली बॉलिंग टाकायचा प्रयत्न करू आम्ही पण. क्या बात आहे. खूप सारे शुभेच्छा असताना ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण देखील टॉस साठी यायचं आहे. स्वागत आहे सर्वांचं. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर आणि या मॅचवर देखील असणार आहे. अधीर सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. गेले कित्येक वर्ष ह्याही संघाचा दबदबा राहिला गेलाय. कल्याण जॉर्ज या मित्राच्या नावापोटी हा संघ संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात चर्चा राहिली गेली आहे. सचिन राणे यांना विनंती केली की आपण टॉस करायचा आहे. चिल्ले राणे आणि गुरव आकाश टॉस जिंकलाय. खूप महत्वाची मॅच आहे आणि डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आकाश ही मॅच वन साइड मध्ये जबरदस्त तुम्ही बॉलिंगने खूप जबरदस्त बॉलिंग केली परंतु आता ही मॅच कशा प्रकारे तयारी असेल? खूप चांगली मॅच आहे. मेहनत करायला लागेल. एक मॅच जिंकायचा खूप म्हणजे फायटिंग मॅच आहे आणि मजा येईल खेळायला. टीमला काय सल्ला देशील की मॅच विषयी कशा प्रकारे तयारी कराल? काय नाही जो आपला गेम आहे तोच खेळा कारण की म्हणजे दोन्ही पण टीम चांगले आहे. जो चांगला परफॉर्म करेल तोच जिंकेल. खूप सारे शुभेच्छा. आकाश गुरु आमच्यासोबत रोहन चिल्ले आहेत. रोहन मुंबईतलं क्रिकेट खूप चांगलं खेळलायस. मग 3000 पासून आज 3 लाखापर्यंत खेळतोयस. बॅटिंगची जबाबदारी आहे. तुला काय वाटतं किती रन्स मात्र या ग्राउंडवर आपण त्या अगेन्स्ट फाईट करू शकतो? असं रन काय बोलत नाही पण जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल कारण की एक चांगली क्रीडा स्पर्धा आज 3 लाखाचं पारितोषिक आहे. बाईक आहे नक्कीच कांजूरमार्ग आणि ह्या ग्राउंडवर खूप वर्ष या ग्राउंडवर देखील खेळलायत नक्कीच ऐकेल. खरंच खूप चांगली स्पर्धा ही भरवलेली आहे आणि आपण छोट्या छोट्या टुर्नामेंट पासून आज मोठ्या टुर्नामेंट पर्यंत खेळत आलोय. तर खरंच खूप आनंद होतो. एवढी मोठी टुर्नामेंट शैलेश सर आणि सचिन सरांनी ऑर्गनाईज केली त्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. मित्रांनो कुठेही जाऊ नका. एक जबरदस्त मॅच आहे आणि संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष याही मॅचवर असणार आहे. एका साईडला अधेरी सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. एका साईडला आकाश गुरव एका साईडला राहुल सुरवाडे लॅबो. बेस्ट वॉसत बेस्ट. तुम्ही पाहत राहा मुंबईकर 9 चषक आपली मुंबई. धन्यवाद. थँक्यू.